आता 7 वाजले तर आजचा प्लॅन आमचा पावभाजीचा ठरतोय. तर आज आमची माई तुम्हाला पावभाजी करून दाखवणार आहे. तर त्यासाठी आधी पहिली भाजी आणायला लागेल. पहिले आपण भाजी आणावी लागेल कारण आम्ही संध्याकाळी आज आम्हाला रविवार आहे तर आजच आम्ही सगळे फ्री असतो. तर रोज जॉबवरून येऊन आम्हाला असे काही बेत वगैरे असं ट्राय करायला जास्त मिळत नाही. तर आम्ही आज आम्हाला फक्त रविवार मिळतो आणि आज आमचा सगळा आराम वगैरे करून झालेला आहे. तर आता आम्ही संध्याकाळी मस्त पावभाजीचा बेत करणार. तर आम्ही त्यासाठी आता भाजी आणायला चाललोय. ताई किती पाव खाणार आज? 4 बस 4 पाव. बस 4 पाव खाणार आहे. मला वाटलं 4 पाकिट बोलेलं. राहून दे आता, बघू 4 पाकिट मीच खातो आता. ग्रीन पीस आणली आहे, बटर, तर पावभाजी मसाला आहे, कोथिंबीर वगैरे आणलेली आहे. पावभाजीसाठी मिक्स भाजी, तिघांचेच क्वांटिटी होती करायची त्यामुळे तेवढं आणलं. कलरसाठी पीठ आणलंय, आलं वगैरे आणलंय, बटाटे, तीन बस होती ना, 3 बटाटे आणि पाव. आज असं आमचं पावभाजीचं बेत आहे तर आम्ही त्याची आता तयारी करायला घेतो. तर आता आपण सर्व भाज्या कापून घेऊया. शिमला मिरची, फरसबी, गाजर, बटाटा, बीट सर्व भाज्या आपण कापून उकडवून ठेवूया. भाज्या आता कट करून झालेल्या आहेत त्या सगळ्या. त्या आता आपण उकडून घेऊया. तर त्या भाज्यांना झटपट उकडण्यासाठी तुम्हाला म्हणजे टाईम नसेल तर तुम्ही ते कुकरमध्ये पटकन होऊन जातं. 3 शिट्यांमध्ये सगळी भाजी पटपट शिजून होईल. नाहीतर तुम्ही अशी पण शिजवू शकता पण टाईम जातो त्या गोष्टीला. झटपट होऊन जाते. आणि आपल्या म्हणजे अंदाजानुसारच टाकायचं पाणी. आणि जे फ्लॉवर ठेवले होते खरं म्हणजे थोडंसं प्लेटाच्या पाण्यामध्ये तर ते पण आपण त्यामध्ये टाकून घेऊ. त्याच्यात ते पण धुवून घेते. हे नॉर्मल जेवढं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही म्हणजे करू शकता. पण एक ऑब्झर्व केलंय का तू
की बऱ्यापैकी आहे ना पावभाजीचा बेत कुठल्या पण फॅमिलीत हा रात्रीच होतो. हा. आता का ते मला पण अजून माहिती नाही. तुम्हाला माहित असेल तर सांगा कमेंट मध्ये. भाज्या चिरायला लोकांना टाइम नसतो. अरे म्हणून रात्री मला आता रात्रीच आपण रात्रीच करतात बऱ्यापैकी. हे लावून घेऊ. आणि याला 3 शिट्या येतील असंही करायचं. 3 शिट्यांमध्ये आपली भाजी पटकन शिजून जाते. वेळ असा लागत नाही. 3 शिट्ट्या आपण आता कुकरला करणार पटकन. शिट्टी आता झालेल्या आहेत म्हणजे भाजी शिजली असेल. आपण ते आता भाजी शिजली ना ते पहिले बघूया भाजी शिजली आहे का. कुकर आपण ओपन केलंय, भाजी आता आपण बघूया. छान शिजली आहे भाजी. आता आपण स्मॅश करून घेऊया. घेऊया. छान भाजी आपली स्मॅश झाली आहे. चा छान कलर आलाय. छान झालं. आता आपण बटर आणि तेलामध्ये फोडणी देऊया ह्याची. कांदा टोमॅटो चांगला आपला आता मस्तपैकी फ्राय केलेला आहे आपण तेलामध्ये. छान पोंगलंय. आता आपण त्यामध्ये लाल मिरची पावडर, तुम्हाला जितकं तिखट हवंय त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता. मी 2 चमचे टाकले. हळद, आणि मिक्स केले. छान एव्हरेस्टचा पावभाजी मसाला. छान फ्लेवर येतो. पावभाजी असं खातोय असं आपल्याला जाड थोडं. छान लाल लाल झालंय. आपण आता ही जी स्मॅश केलेली आपण भाजी आहे ती आपण त्यामध्ये आता ऍड करू. पाच मिनिटं झाली आहे. मीठ टाकूया. तुम्ही चवीनुसार टाका मीठ. माई झाली पावभाजी. हो मग मस्त पावभाजी तयार आहे. दाखव. बघायची आहे. 15 मिनिटं लागलेत बहुतेक आपल्याला पावभाजी करायला ना माई. 15 ते 20 मिनिटं. मॅक्स टू मॅक्स 20 मिनिटं आहे बघा. वाव, हा. किती छान. मस्त. कलर पण एकदम छान आलाय. मेन म्हणजे पहिली गोष्ट आपण कलर नाही बीट यूज केलं. हा ठीक आहे. कलर वगैरे नाही आपण यूज केले. ताई कशी वाटली? मस्त झाली पावभाजी. वास तर छान येतोय खूप. आता फक्त जरा टेस्ट बघू दे कशी येते ती. टेस्ट पण असेल खूप छान असेल. आता आपण अशी पावभाजी मस्तपैकी सर्व करतोय.
हे मस्तपैकी चीजनं तर जी टेस्ट येते ना वा, म्हणजे एक नंबर टेस्ट. चीज पण वा वा, एकच नंबर. इकडे माई आपली पावभाजी आपल्याला हे करते. आता मी बघतोय पावभाजी टेस्ट करून आणि तुम्हाला पण सांगतो की कशी झाली. एक आपण असं पावाचा बाईट घेऊया. आता आपण एक बाईट ट्राय करूया. हा एक नंबर मध्ये झाली पावभाजी, खूपच छान, खूप छान. आपण ताईला आता विचारूया की पावभाजी कशी झाली. ताई कशी झाली पावभाजी सांग. पावभाजी एक नंबर झाली. टेस्ट वगैरे मीठ वगैरे मस्त आणि स्पायसी म्हणजे लिमिटमध्ये झाले, मस्त झाले. तुम्ही पण घरी करून बघा. आता आपण माईला विचारूया. माई कशी झाली पावभाजी सांग. मस्त रे, एक नंबर. हा हा, एक चीज टाकले ना त्यामुळे छानसा फ्लेवर आलाय. आता आधी आम्ही पावभाजी खाऊन गेलो, खूपच छान झाले. आधी पहिले फक्त करलो आणि मग आपण भेटलो. आणि तुम्हाला वाटते की आम्ही तिघच आहे, म्हणजे मी, माई आणि ताई जर राहते तर ते चुकीचं आहे की आमच्याकडे चौथा मेंबर पण आहे, तो मी तुम्हाला दाखवतो. हा आमचा गोलू आहे, गोलू पर्शियन कॅट आहे आमचा. हा असा बघा बघतोय कॅमेरामध्ये. गोलू बघ इकडे. खूप पतंगी आहे तो. आता बसला, आता आम्ही जेवायला बसलोय म्हणजे आता पावभाजी खातोय, तर तो बघत बसा, तो कसं फक्त बघत बसतोय सगळीकडे. कसा वाटला आणि आमचा चौथा मेंबर खूप क्यूट आहे ना. तरी आज तुम्हाला आमचा फर्स्ट ब्लॉग आम्ही केलाय, तर तो कसा वाटलाय तो आम्हाला सांगा आणि त्यामध्ये काय बदल करायला पाहिजे ते पण सांगा. आणि तुम्हाला आमचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.